आइसलँडच्या त्या धमाल रोड ट्रिप नंतर आता वेळ आली आहे युरोपच्या एका नव्या विश्वात पाऊल टाकण्याची. अर्थातच फ्रान्सच्या सिटी ऑफ लव्ह समजल्या जाणाऱ्या पॅरिस शहराची एक सोलो भटकंती आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आजचे पॅरिस हे ऑलिम्पिकच्या रणधुमाळीत न्हावून निघालेलं पॅरिस आहे, जिथे आपण अनुभवणार आहोत आयफेल टॉवरची ती जादू, आर दे ट्रायमचा तो रुबाब आणि या संपूर्ण गर्दीतला एकटा मी. नमस्कार मित्र हो, थेट फ्रॉम पॅरिस. फायनली मी पोचलो आहे त्या शहरामध्ये ज्या शहराला द सिटी ऑफ रोमांस असा नावलौकिक मिळालेला आहे. आणि अर्थातच आज मी तुम्हाला दाखवणार आहे पॅरिस शहर. मी 2 दिवस करणार आहे पॅरिस शहराची भटकंती. सो आजचा आहे माझा पहिला दिवस. सो इथे मला राहायचं असेल तर पहिल्यांदा काहीतरी मला राहण्याची तजवीज केली पाहिजे, बरोबर. सो मी इथे बुक केलेलं आहे एक एअरबीएनबी, जे मला मिळालं 4,500 रुपयाला इंडियन करन्सीमध्ये. खूप छान आहे, खूप प्रशस्त त्याची जागा आहे, बेडरूम पण छान आहे, होस्टसुद्धा खूप छान आहे. बाय द वे, ह्या एअरबीएनबी पाशी पोहोचण्याचं माझं एक पहिलं चॅलेंज होतं, ते म्हणजे की मला एअरपोर्टवरून इथल्या लोकल स्टेशनपर्यंत मला पोहोचायचं होतं, जे म्हणजे मेट्रो स्टेशन आहे. सो मला एअरपोर्टवरून इंटरनल जी शटल ट्रेन चालते ती घ्यावी लागली टर्मिनल 3पर्यंत, टर्मिनल 1पासून. आणि तिथून मी एक 2 दिवसाचं पास घेतला, जो की येतो 30 युरोजला, जो आपण बसला पण वापरू शकतो, कुठे जाऊ शकतो आपण. सो तो घेऊन मी आलो इथल्या लोकल मेट्रो स्टेशनला. तिथून चालत मी एअरबीएनबीला आलो आणि तिथून मग फ्रेश होऊन आता मी निघालेलो आहे पॅरिस शहराची भटकंती करायला. सो लेट्स गो. आता मी ट्रेन जी पकडलेली आहे ती थेट मला घेऊन जाणार आहे आयफेल टॉवरच्या जवळ. आणि आता फक्त 2 स्टॉप उरलेले आहेत. आतापर्यंत मी किती ट्रेन चेंज केल्या बरं? 4. म्हणजे एअरपोर्टपासून 4 ट्रेन चेंज केलेल्या आहेत. आणि फायनली ज्या गोष्टीसाठी आपण सगळेजण पॅरिसला भेट देतो ती गोष्ट माझ्या डोळ्यासमोर आहे. ओ माय गॉड, लुक ॲट दिस. तर आपण आता आयफेल टॉवरची थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. म्हणजे या आयफेल टॉवरला आयफेल का म्हणतात, पहिल्यांदा तर ह्याच्या पाठीमागची एक इंटरेस्टिंग गोष्ट जाणून घेऊयात. फ्रेंच राज्य क्रांतीची जी काही शताब्दी आहे ती साजरी करण्यासाठी अलेक्झांड्रे गुस्ताव आयफेल याने या आयफेल टॉवरची निर्मिती केलेली आहे, म्हणून त्याचं नाव आयफेल टॉवर आहे, ज्याची निर्मिती 1889मध्ये केलेली आहे. आयफेल टॉवरचं स्ट्रक्चर जर बघाल तर हा 3 टप्प्यांमध्ये आहे. पहिल्या टप्प्यावरती तुम्ही बघाल तर एक काचेचा मजला आहे, जिथे रेस्टॉरंट आहे, जिथून आपण काही गोष्टी बघू शकतो, त्याची वेगळी तिकीट आहे. त्याच्यानंतर दुसरा टप्पा आहे, तिथून प्रॉपर आपल्याला संपूर्ण पॅरिस शहराचं दृश्य आपल्याला बघायला मिळतं. आणि त्याच्यानंतर थेट 279 मीटर उंचीवरती एक आपल्याला टोकाला दिसतोय तो एक मजला आहे. तर तिकडे जाण्यासाठी लिफ्ट आहेत, म्हणजे या 3 मजल्यांसाठी लिफ्ट आहेत. तर वरती जाण्यासाठी जी लिफ्ट आहे त्याची कॉस्ट अजून जास्त आहे. खरं तर ह्या आयफेल टॉवरच्या ह्या सगळ्या मजल्यांवरती जाण्यासाठी इतकी प्रचंड लाईन असते, ज्याची नंबरच तुम्हाला 3-4 तासांनी येतो. त्यामुळे तिकडे सहसा लोक जाणं टाळतात. बाय द वे, एक गोष्ट मी तुम्हाला सांगायला विसरलो, ती म्हणजे मी पॅरिसमध्ये अशा टायमिंगला आलो आहे ज्यावेळी ऑलिम्पिक्स चालू आहेत. आणि आज मला थोडंसं वाईट वाटतंय, काल विनेश फोगाट यांनी ऑलमोस्ट फायनलमध्ये एंट्री घेतली होती, बट अनलकी आपल्याला फायनल खेळता नाही आली आणि मला फायनल ती बघायची होती आणि निराशा झाली माझी. शिट. आता बघूयात इतर काही गेम्स आपल्याला बघायला मिळत आहेत की नाही.
ऑलिम्पिक्समुळे ना हा जो मेन पॅसेज आहे जिथून आपल्याला आयफेल टॉवर अगदी क्लिअर दिसतो, म्हणजे एकदम समोर आपल्या डोळ्याच्या समोर दिसतो, तो पॅसेज बंद करण्यात आलेला आहे. फक्त आता थोड्या काळासाठी आपल्यासाठी ओपन करण्यात आलेलं आहे. म्हणून आपण आता ह्या लाईनमध्ये आहोत. लगेच आपल्याला या इथून निघावं लागतं कारण की खूप मोठी लाईन आहे, सगळ्यांना फोटो घ्यायचे ते या इथे. बट या भागामध्ये की नाही ऑलमोस्ट तुम्ही बघाल तर सगळीकडे ऑलिम्पिक्स चालू आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे सगळे असे ऑलिम्पिकचे गेम्स चालू आहेत, त्यामुळे आपण डिस्टर्ब नाही करू शकत. बट येस, माहोल काहीतरी नेक्स्ट लेवल आहे यार. ज्या मजा येते, लोक डान्स काय करतायत, लोक एन्जॉय काय करतायत. सो आपण आता मेन स्टेडियममध्ये चाललेलो आहोत आणि तिकडे आयफेल टॉवरवरती लाईटसुद्धा लागायला सुरुवात झालेली आहे. काय नशीब म्हणायचं यार. हे मी कधी स्वप्नातसुद्धा विचार नव्हता केला की माझं ऑलिम्पिकचं स्वप्न पूर्ण होईल बघण्याचं, आणि अलॉंग विथ द आयफेल टॉवर. मला वाटलं मॅच इथेच चालू आहे, इथे स्क्रीन्स लावलेले आहेत, पण माहोल काय खतरनाक बनवला आहे ना. रनिंगची कॉम्पिटिशन बघतोय आणि माहोल काहीतरी वेगळाच आहे. मी आजपर्यंत क्रिकेटची मॅच पाहिलेली आहे मैदानामध्ये, ऑलिम्पिक मी पहिल्यांदा बघतोय आणि युरोपियन देशांमध्ये ऑलिम्पिकचं हे क्रेज बघून मी चक्रावलोय. चला तर मित्र, आता निघतो मी या इथून. इंडियाची तर मॅच काय मला बघायला मिळाली नाही, बट ऑलिम्पिकचा फील मला घेता आला आणि तो फील मला तुम्हाला दाखवता आला, ह्याचा मला आनंद आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्रीचा आयफेल टॉवर. ह्याला कसं आपण सोडू शकतो, कारण की रात्रीचा जो काही नजारा असतो तो नेक्स्ट लेवल असतो. नमस्कार मित्रहो. पॅरिसमधली ही दुसरी सकाळ माझी काही एवढी काही रम्य नाही आहे किंवा खास नाही आहे. त्याचं कारण असं की माझा आता प्रचंड घसा दुखतो आहे, थोडं इन्फेक्शन झालेलं आहे, मध्येच जोराचा एखादा खोकला येऊ शकतो मला आणि आवाज बसलेला आहे, तापसुद्धा आहे. रात्रीपासून मी गोळ्या घेतो आहे. रात्री लिटरली डोळ्यातनं पाणी येत होतं माझ्या, आणि काल रात्री मला पोचायला इतका उशीर झाला, 1 वाजले आणि सगळे हॉटेल्स बंद होते. मी जेवू शकलो नाही कुठेच. सो त्यामुळे घरी आल्यानंतर जो ब्रेड होता तो मी खाल्ला आणि झोपलो, म्हणजे गोळ्या खाऊन झोपलो. सकाळी उठलो पण किती 10:30 वाजता उठलो. आता वाजलेले आहेत 1 दुपारचे आणि 10:30 वाजल्यापासून बॅग पॅक करतो आहे, गुळण्या करतो आहे. त्याच्यानंतर जेवण बनवलं, जेवलो, आंघोळ केली, सगळं आता फ्रेश होऊन झाल्यानंतर आता मी तुम्हाला थोडक्यात ह्या एअरबीएनबी प्रॉपर्टीची टूर देतो. कारण की इकडे पॅरिसमध्ये एअरबीएनबी कसं असतं, त्याचे रेट्स काय असतात. खरं तर काल मी तुम्हाला सांगितले 4,500 रुपये इंडियन करन्सीमध्ये ह्याची रेट होते, वर खाली होत असतात. बट येस, मला ज्यावेळी मिळालं ते 4,500ला मिळालं. आणि त्याच्यामध्ये काय काय इन्क्लुडेड आहे तर 1 नाईट स्टे, जो तुम्हाला सकाळी 12 वाजता तुम्ही चेक इन करू शकता आणि दुसऱ्या दिवशी 11 वाजता निघू शकता. आणि या इथे ते कॉम्प्लिमेंटरी आपल्याला कॉफी आणि काही स्नॅक्स देऊ शकतात. ते अप टू म्हणजे त्या ओनरवरती डिपेंड करतं, म्हणजे जो होस्ट आहे. सो तर ह्या होस्टने मला अलाव केलेलं आहे त्यांची प्रॉपर्टी दाखवायला, कारण की या इकडे प्रत्येक गोष्टीला आपल्याला परमिशन घ्यावी लागते. अदरवाईज या इकडे खूप स्ट्रिक्ट रूल आहेत. इकडे प्रायव्हसी लोकांना खूप महत्त्वाची वाटते. सो त्यामुळे विदाऊट आस्किंग आपण कोणाचं शूट नाही करू शकत. सो आता आपण आतमध्ये जाऊयात आणि बघूयात ही एअरबीएनबी प्रॉपर्टी. तर हा आहे यांचा हॉल आणि इथे आहे TV, इथे आहे डायनिंग टेबलवरती एक गेस्ट बसलेले आहेत. हाय, वेअर आर फ्रॉम? नायजेरिया. ओ, हा त्यांचा प्रायव्हेट एरिया आहे. हे पियानो आहे. इकडे आहे किचन. मला यांचं किचन खूप आवडलं, कारण की सगळ्याच गोष्टी आहेत या इथे, म्हणजे थंड आणि गरम दोन्ही पाणी आहेत. या इथे सगळी भांडी आहेत जी आपल्याला पाहिजेत ते. या इथे कॉफी ब्रुईंग मशीन आहे जी मी सकाळी घेतलेली आहे. ही माझी रूम होती जी आता यांनी क्लीन केलेली आहे. लगेच अशी होती माझी रूम. आणि एक्झॅक्टली शेजारी या इथे टॉयलेट बाथरूम, या इथे शॉवर, मस्त गरम गरम कडक कडक पाणी. पाहिजे हे मला खूप युनिक वाटलं बघा. हे बघा, इथून पाणी येतं आहे, म्हणजे ह्यांचं ना ब्युटिफिकेशन खूप छान असतं. सो या इकडे एक रूम आहे आणि तिकडे एक रूम आहे. ती मेन रूम त्यांची आय थिंक डिलक्स रूम असावी. ही आहे यांची प्रीमियम रूम जी 15 युरोजला देतात. बट रूम पण बघताय तुम्ही, काय नेक्स्ट लेवल आहे यार, एक नंबर. हाय.
सो ज्या Airbnb प्रॉपर्टीमध्ये आपण राहत आहोत त्यांची ओनर माझ्यासोबत आहे. हाय लारा. हॅलो. Airbnb ॲपवरती मला यांचं घर मिळालं आणि डायरेक्टली कॉन्टॅक्ट केला. आय वूड डेफिनेटली रिकमेंड की तुम्ही जर पॅरिस एअरपोर्टला लँड करता तर एअरपोर्टच्या जवळच यांचं Airbnb आहे. सो वुड यू लाईक टू से समथिंग? Yeah, but it's such a pleasure to have you today. Like, you're such a nice and shiny person from the little I saw from you. So, yeah, Okay. it's always like a pleasure to host people and interact with them. I really like this property. Yeah. So yes, thank you very much. Thank you. ही प्रॉपर्टी दाखवता आपल्याला वाजलेले आहेत 1:30 आणि आता फक्त आपल्याकडे 3 तास उरलेले आहेत. मला ना अंकितचा तो व्लॉग आठवला, जे व्हिडिओ आठवला ज्याच्यामध्ये त्याने 100 तासांमध्ये 4 कंट्रीज केल्या होत्या. आय डोंट नो त्याने कसं केलं, बट मला आता 3 तासामध्ये पॅरिसमधले 2 स्पॉट कव्हर करायचे आणि माझी तब्येत पण बऱ्यापैकी डाऊन आहे. सो मित्रो, आता वाजलेले आहेत 2:45 आणि मी पोचलो आहे आर्क दे ट्रायम्फ या मेमोरियलच्या इथे. याला मेमोरियल म्हणतात. त्याचं कारण असं की फ्रेंच राज्यक्रांती जेव्हा झाली तेव्हा ह्याच्यामध्ये जी लोकं शहीद झाली त्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभं केलेलं आहे. तो जो मधला आर्क आहे फ्रान्समधला सर्वात मोठा आर्क आहे. त्याच्यावरती जे काही कोरलेले आहेत ना स्ट्रक्चर्स ते मी जरा जवळ जाऊन बघतो. सो पॅरिसच्या रस्त्यांवरून फिरताना जी काही धमाल येते, एवढा मोठा हा रस्ता आहे. आपल्या इकडे कसं दिल्लीला इंडिया गेट आहे तसा हा मला एरिया वाटतोय. इंडिया गेटसारखंच आहे हे सुद्धा. आणि इंडिया गेटच्या समोर जसा पूर्ण मोठा रोड, आय थिंक या इथे फ्रान्सचं परेड वगैरे होत असावं त्यांच्या प्रोग्रामच्या वेळी. सो या आपण जाऊयात आता ते स्ट्रीट बघायला जिथे मोठे ब्रँड्स आहेत जे की खूप जुने आहेत. या इथे सॅमसंगचं स्टोअर आहे, इथे सेंट ल्युरेनचं स्टोअर आहे, तिकडे पॅन्डोरा पण आहे. पॅन्डोरा आहे, अजून कोणकोणते बॉस आहे. काही सगळे म्हणजे दुनियाभरचे सगळे ब्रँड जे टॉपचे ब्रँड आहेत ते या स्ट्रीटवरती आहेत. आणि बरीच लोकं अगदी वेगवेगळ्या देशातून लोकं या इथे फक्त शॉपिंगसाठी येत असतात. स्वतः मी निघालेलो आहे या इथून. 3:30 वाजलेले आहेत. वेळेअभावी आपल्याला लवकर रॅप करावं लागते. बट नेक्स्ट टाईम मी ज्यावेळी पॅरिसला येईल त्यावेळी अजून 2-4 दिवस घेऊन येईल. आजारी पण पडल्यामुळे सकाळचा अख्खा दिवस आपला वेस्ट गेलेला आहे आणि पुढचे प्लॅन जरा लवकर आखल्यामुळे. अदरवाईज पॅरिस हे खूप छान सिटी आहे. खूप काही गोष्टी बघण्यासारख्या आहेत. म्युझियम्स होते जे की आता मला बघता येणार नाही आहेत. पुन्हा एकदा पॅरिसला येण्यासाठी काहीतरी रिझन आहे. फायनली मी पोचलेलो आहे CDG एअरपोर्टच्या बस स्टँडच्या इथे आणि आता बस आहे 7 वाजता. आता वाजलेले आहेत 5:30. मी तुम्हाला एक गोष्ट नक्कीच रिकमेंड करू शकतो की जेव्हा किंवा असं इंटरनॅशनल ट्रॅव्हल करत असाल तेव्हा Airbnbवरती तुम्ही प्रॉपर्टीज चेक करू शकता. ते जरा बेटर का राहतं तर ते मालक असतात, त्या प्रॉपर्टीचे एकच मालक असतो किंवा 2 मालक असतील. सो ती लोकं स्वतःचा डिसिजन घेऊ शकतात. जर आपण हॉटेलमध्ये थांबलो ना तर आपल्याला जसं आज मला पॅरिसमध्ये जायचं होतं बट मी सकाळी चेकआउट केलेलं आहे. सो बॅग्स मी तिथे त्यांच्याकडे ठेवू शकलो कारण की ते स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकले. हा एक प्लस पॉईंट आहे Airbnbवरून बुक करण्याचा. आणि होस्ट चांगले असतात, त्यांचे रिव्ह्यूज वाचायचे तिकडे आणि त्याच्यावरून कळतं की आपल्याला होस्ट कसे आहेत ते. सो पॅरिस मला तेवढं तुम्हाला दाखवता आलं नाही, त्याचं मला थोडंसं दुःख आहे. बट ही माझी स्टोरी आहे. स्टोरीमध्ये वरखाली गोष्टी होत असतात, इमोशन्स खूप अशा फ्लक्च्युएट होत असतात. मी सुरुवातीला खूप एक्साइट होतो. मी आजारी का पडलो तर त्याचं एक कारण आहे. ते म्हणजे की आईसलँडमधला माझा जो शेवटचा दिवस होता ना त्या दिवशी मी काय केलं, सकाळी पोहलो आम्ही 2 तास पोहलो. त्याच्यानंतर दिवसभर फिरून झाल्यानंतर रिटर्न येत असताना आम्ही पूर्णपणे भिजलो, तेही थंड पाण्याने. म्हणजे आईसलँडवरून आम्ही पॅरिसला आलो. त्या ड्युरेशनमध्ये माझी फक्त 1 तास झोप झाली. हॉटेल बुकिंग करायचं होतं Airbnbचं, त्याच्यात प्रोसेसमध्ये टाईम गेला. मला काही गोष्टी घ्यायच्या होत्या आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये माझ्या बॉडीला कसलाच आराम मिळाला नाही. म्हणजे रात्रीच रात्री मी झोपलो ना तो आराम. बट तोही किती वाजता बघा ना, मी रात्री 1 वाजता पोहोचलो इथे रिटर्न. मेन पॅरिसच्या सिटीमधून मी जिथे राहतो ते 15 किलोमीटर लांब आहे. सो तिथे पोचायला मला बऱ्यापैकी वेळ झाला. प्रचंड बॉडी थकली होती आणि त्यामुळे मी थोडासा आजारी पडलो. अशा सगळ्या गोष्टी आहेत. आजारी पडल्यामुळे मला आजच्या दिवशी लवकर उठता नाही आलं आणि मी
तुम्हाला जे 3-4 स्पॉट्स अजून मला दाखवायचे ते पॅरिसमधले ते दाखवता नाही आले, त्याबद्दल मी क्षमा मागतो तुमची. 2 दिवस इनफ होते पॅरिससाठी, पण जे की मला युटिलाइज नाही करता आले. चला आपण आता जाऊयात ब्रुसेल्सला. तिकडे आय थिंक आपल्याला काही प्रॉपर व्हिडिओज घेता येतील. आराम मिळाला पाहिजे फक्त मला, तो जर मिळाला तर वेल अँड गुड. बट या इथे आता एक बस आहे, ती बस मी करून जाणार आहे ब्रुसेल्सला. सो आता नेक्स्ट एपिसोडमध्ये तुम्हाला ब्रुसेल्स म्हणजे बेल्जियम बघायला मिळेल. त्याची सुरुवात आता इथून पुढे होईलच. बट तूर्तास तरी आपला हा पॅरिसचा व्लॉग इथेच संपतो आहे. कसा वाटला हा व्हिडिओ, कसं वाटलं पॅरिस आणि कशी वाटली माझी स्टोरी, नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया मला खाली कॉमेंट करून भेटूयात लवकरच नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.